उद्या जेजुरी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक त्या ठिकाणी होते. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयदीप दिलीपदादा बारभाई हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांच्याबरोबर 10 वार्डमधून 20 उमेदवार त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभे आहेत. या 20च्या 20 उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला प्रचंड मताने विजयी करायचे, अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण गेले 10-15 दिवस आपल्यापर्यंत येतोय. जेजुरीचा कायापालट करायचा आहे. सोन्याची जेजुरी आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आहे. मल्हारी मार्तंड हे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सर्व लोकांचं कुलदैवत आहे. त्यामुळे जेजुरीची सत्ता योग्य माणसांच्या हातामध्ये जर आपण दिली तर जेजुरीचा कायापालट त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. राज्याचे मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब परवा त्या ठिकाणी सभेसाठी आले होते. प्रचंड मोठा अशा प्रकारचा जनसमुदाय त्या ठिकाणी हजर असलेला आपण सगळ्यांनी पाहिला आहे. जेजुरीचा गटाराचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, देवस्थानचा विकास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, 5 स्टार MIDC आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी सुविधा आपल्या या ठिकाणी निर्माण करायच्या. आणि हे सर्व करण्याची क्षमता, ती धमक, ती ताकद, बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रामधलं विकासाचं मॉडेल ज्या दादांनी केलं, त्या दादांच्याच मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी जयदीप भैया बारभाई यांना घड्याळासमोरचं बटन दाबून प्रचंड मतानं निवडून देण्याचा संकल्प जेजुरीकरांनी केलाच आहे. फक्त उद्याचा दिवस आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आणि घड्याळासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं निवडून द्यायचं आहे. या शिवबरोबर 10च्या 10 वार्डामधले आपले 20च्या 20 लोक त्या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून द्यायचे. आत्ताच संदीप ठिकाणी संदीप जगताप जे प्रचार प्रमुख म्हणून काम करतात, रात्रंदिवस तेही त्या ठिकाणी फिरतायत. गणेश निकोडे त्या ठिकाणी पॅनलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय. त्यामुळे संदीप असतील, गणेशराव असतील, रोहिदास भाऊ असतील, सगळीच लोक त्या ठिकाणी काम करतात. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकासांना पासलकर हे सुद्धा इथं आलेत. तेही लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं आवाहन करणार आहेत. संध्याकाळी त्या ठिकाणी त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यांची विचार पक्षाचे त्या ठिकाणी पोहोचवणार आहेत. प्रवीणदादा गायकवाड हे सुद्धा त्या ठिकाणी संध्याकाळी येणार आहेत. अशा सगळ्या पद्धतीनं सर्वच लोक त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी येत आहेत. उत्तम बापू धुमाळ पक्षाचे अध्यक्ष तेही या ठिकाणी हजर आहेत. मला आनंद या ठिकाणी वाटतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या विचाराच्या लोक जेजुरीमध्ये एकत्र आलेत. सामान्य जनता त्या ठिकाणी एकत्र आलेत आणि गेल्या वेळेस वेगवेगळ्या पॅनलमध्ये लढणाऱ्या लोकांना सुद्धा असं वाटलं की अजितदादांचा विचारच त्या ठिकाणी तारक आहे. अजितदादांच्या विचारानं जेजुरीची त्या ठिकाणी प्रगती होईल. त्यामुळे सर्व विचाराचे लोक त्या ठिकाणी एकत्र आलेत. सामान्य माणसाची साथ त्या ठिकाणी मिळते. प्रचंड अतिशय उत्तम प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी झालंय. निवडणूक एकतर्फी होणार आहेत, परंतु रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे आजची रात्र आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. उद्याचं मतदान मतपेटीमध्ये बंद होईपर्यंत जेजुरीकर सगळं नागरिकांनी त्या ठिकाणी सजग राहिलं पाहिजे, चौकस राहिलं पाहिजे. कुणी वेगळ्या प्रकारचा प्रचार करतील, काही अफवा त्या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न करतील, या सगळ्यांना पुरून उरण्याचं काम जेजुरीकर नक्कीच त्या ठिकाणी करतील. मल्हारी मार्तंडाचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि मल्हारी मार्तंडाची पुण्याई आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली, दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे जयदीप भैया बारभाई आणि बाकीचे नगरसेवकाचे 20च्या 20 उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करूया. फक्त उद्याचा दिवस आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्या, एवढीच विनंती मी त्या निमित्तानं आपण सर्वांना करतो. आणि पुनश्च एकदा आपण इतिहास घडवूया, मल्हारी मार्तंडाचा आशीर्वाद आपण सार्थ ठरवूया, एवढीच भूमिका त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडतो आणि धन्यवाद.